नमस्कार, मी आणि माझे कुटुंब ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत आहे। तर चला तर आज मी आंब्याचा रस बनवणार आहे। कसा बनवणार ह्या पद्धतीने बघा तुम्ही। आज नक्की माझी सोपी आणि साधी पद्धत आहे। चला तर मी आता आंबे घेतलेले आहेत। हे आंबे मी साला काढून स्वच्छ धुवून साला काढून घेत आहे। तर बघूया आता आंब्याचा रस कसा बनवायची पद्धत आहे माझी। तर बघा आता मी आंब्या साला काढून घेतलेले आहेत। आता आंबा साल काढून घेतलेला आहे। तर मी ह्यानी छलने काढून घेतली नाही, मिरची पण छलनी काढून घेतली त्याची। आता रस करायचा आहे, मी असं कट करून घेत आहे। आंबा रसाला घेतला होता मी, खूप चांगला पण आहे आंबा। चला तर आता मी आंबा सर्वांचे आंब्याचे करून घेत आहे। त्यामुळे हात पण खराब होत आहे, रसाल ते हातात धरा येत नाही। चला तर माझा आता रस बनवून झालेला आहे। तर साखर टाकत आहे मी, आम्हाला जास्त गोड लागते। आणि साखर किती घालणार आहे नक्की बघा तुम्ही। एक वाटी, दोन, आता आंबा जास्त फिकट आहे म्हणून मी ही टाकत आहे। 3 वाट्या साखर टाकलेली आहे। आता हे साखर येऊपर्यंत हलवून घ्यायचं आहे। आता घट्ट आमरस करून घ्या, खूप खायला छान लागतो आणि बनवायला पण छान वाटतं। लई दिवसा बनवत असल्यामुळं एखादी आठवडे असेल तर काढू शकता तुम्ही। साखर विरघळेपर्यंत हलवत राहायचं। कोण कोण मिक्सरमध्येच घालतं, तर माझ्या मिक्सरला काय एवढं मिक्सरच्या भांड्याने काय बारीक झालं नाही आंबा। एक आंबा कडक होता जरा, म्हणजे कच्चा होता, त्यामुळे थोडंसं राहिलेलं आहे, तरी मुलं काढून खातात। तर खूप छान अशा पद्धतीने रस बनवा। तर झाली साखर येऊन पण झाली। जास्त उन्हाळ्याचा आंबा पण कोण खात नाही, कोणाला आवडतो कोणाला आवडतो तरी खात नाही तो, का तरी आंब्याने गरमी बाहेर पडते म्हणून। चला तर माझा पूर्णपणे ब्लॉग बघा, तुम्हाला कसं वाटतं नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर मी इथंच खतम करत आहे। या पद्धतीने नक्की रस बनवून तुम्ही खावा, खूप छान आणि मस्त लागतो। थोडीशी साखर जास्त वापरायची, ज्याला जशी साखर पाहिजे तशी वापरू शकतो आपण। चला सर्वांना शुभरात्री, मी इथंच ब्लॉग खतम करत आहे।